तुझे मेवणे तुझा मेवण्याला 40,000 रुपये ऑनलाईन टाकले लाजरेस मोहन ओसावे यांनी 40,000 टाकले आणि हे 20,000 तुला देतोय. तुमचा जो बँकेचा फायनान्सचा व्यवहार होता बरोबर, त्या निमित्ताने पैसे तू परत करतोय. हे घे, मोजून घे पैसे बरोबर. तुमचा व्यवहार क्लिअर झाला आणि काही चेक बिक बाकी आहे ते तुझे मेवणे उद्या येतील, लाजच करून ते चेक वगैरे घेतील बरोबर. मोजून घे पैसे आले. समर्थ फायनान्स कंपनीनं आपलं स्पष्टीकरण दिलं असून आमच्याकडे कोणत्याही प्रकारची आर्थिक फसवणूक झालेली नाही. फायनान्स कंपनीवर आरोप करणाऱ्याने तक्रार मागे घेत स्पष्टीकरण दिलं. हेल्प इंडिया फाउंडेशन अध्यक्ष प्रदीप नगराळे, पोलीस प्रशासन, पत्रकार मित्र यांनी समेट घडवून आणला. नवापूर शहरात समर्थ फायनान्स ही आर्थिक सेवा देणारी कंपनी आहे. या फायनान्स कंपनीनं 5 महिन्यात 2 कोटींपेक्षा जास्तीची कर्ज प्रकरणं मंजुरी दिली. काही कर्ज प्रकरणं तालुक्यातील बँकेत होत नसतील अशी कर्ज प्रकरणं प्रायव्हेट बँक, सरकारी बँक, खाजगी फायनान्स कंपनीच्या माध्यमातून मंजूर समर्थ फायनान्स सेवा देते. या प्रकरणामध्ये नवापूर शहरातील सोने व्यापारी अमित श्रीराम सोनार यांनी समर्थ फायनान्सकडे गहाणखत कर्जासाठी अर्ज केला होता. त्या संदर्भात धुळे येथील समर्थ फायनान्स कंपनीचे डायरेक्टर किशोर सोनार यांच्याशी परस्पर आर्थिक व्यवहार केला होता. त्या आर्थिक व्यवहाराला 3 महिने होत आले होते. त्याबद्दल नवापूर शहरातील सोने व्यापारी अमित सोनार यांनी वेळोवेळी धुळे येथे समर्थ फायनान्स कंपनी डायरेक्टर यांच्याकडे कर्ज प्रकरणासंदर्भात विचारणा केली असता दोघांमध्ये काही वाद झाल्यानं नवापूर येथील सोने व्यापारी अमित सोनार यांनी मला कर्ज प्रकरण करायचं नाही म्हणून पैसे परत व्हावे याकरता तगादा लावला होता. या प्रकरणी सोने व्यापारी अमित सोनार राहणार नवापूर यांनी नवापूर पोलीस ठाण्यात दिनांक 14 ऑगस्ट 2025 रोजी तक्रार दिली होती. त्या अनुषंगानं पोलीस प्रशासनानं तपास सुरू केला होता. बातमी प्रसारित करताना दोघा बाजूचं म्हणणं ऐकून तसेच शहानिशा करण्याकामी 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनलनं सगळ्या प्रकरणाची तपास केला असता असं निदर्शनाला आलं. या गंभीर विषयावर बाहेरून समेट घडवून आणला जावा म्हणून तक्रारी अर्जदार यांनी हेल्प इंडिया फाउंडेशन अध्यक्ष प्रदीप नगराळे यांच्याकडे समस्या मांडल्या. धुळे येथील किशोर सोनार यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला असता दोन्ही बाजू ऐकून सदर प्रकरणाचं निराकरण करून वादग्रस्त विषयावर पडदा पडला. या संदर्भात नवापूर येथील तक्रारदार अमित सोनार यांनी बोलताना सांगितलं की मी आज 17 सप्टेंबर 2025 रोजी दिलेला तक्रार अर्ज मागे घेत नवापूर पोलीस ठाण्यात दिला आणि माझी समर्थ फायनान्स संदर्भात दिलेली तक्रार मागे घेतली असून मला रक्कम व कागदपत्रे मिळाले. तसेच यापुढे समर्थ फायनान्स कंपनीबरोबर कोणतीही तक्रार राहणार नाही. तसेच समर्थ फायनान्स कंपनी धुळे येथील डायरेक्टर किशोर सोनार यांना संपर्क साधला असता आपलं स्पष्टीकरण व्हॉइस मेसेजने मांडलंय. या बाबतीत नवापूर येथील समर्थ फायनान्सचे संचालक लाजरेश वसावे यांनी 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजकडे संपूर्ण हकीकत मांडली. मी अमित सोनार, मी 14 ऑगस्ट रोजी समर्थ फायनान्स किशोर सोनार यांच्याबद्दल कंप्लेंट दिल्याबद्दल त्यांनी माझ्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला, फसवणूक झाली होती. त्यानंतर मी पुन्हा तक्रार दिली होती. त्याबद्दल पत्रकार बंधू व पोलीस प्रशासन यांनी मला न्याय मिळवून दिला आणि माझे पैसे, माझे कागद, माझे चेक हे सर्व काही मला परत मिळवून दिले. त्याबद्दल मी आज रोजी 16 ऑगस्ट रोजी त्यांच्या सर्वांचा धन्यवाद करतो. आणि समर्थ फायनान्स विरोधात माझी आता कोणत्याही प्रकारची कंप्लेंट नाही. मी समर्थ फायनान्सचा डायरेक्टर. तरी काही कालांतरामध्ये नवापूर तालुक्यामध्ये जे काही ब्रांच ओपन केलं होतं मी, बरेच कंपनी मला सांगायची बॅकलिस्ट एरिया आहे, तरी मी लोकांसाठी प्रयत्न करीत ती ब्रांच ओपन केलं आणि त्याच्यामध्ये लाद्रेश वसावे हे ब्रांच मॅनेजर म्हणून काम करत होते माझ्याकडं. तरी काही दिवसापूर्वी अमित सोनार हा ज्वेलरी व्यापारी आहे त्याचा, आणि त्याची लोन आली माझ्याकडं. काही त्याचं सिव्हिल डाऊन असल्यामुळं सेटलमेंट होतं. तो बऱ्याच वेळेस माझ्याकडे चक्कर मारला त्याने की मला एक काम करून द्या, तर मी ते काम केलं त्याचं. कालांतर काही त्याचं काही दुसरं कुठे काम झालं पैशाचं म्हणून त्यांनी लोन कॅन्सल केली. माझ्याकडं त्याचा 42 लाखाचा एप्रूव्हल होता, पण त्याने गेली समाजातून माझी काही बदनामी केली, काही न्यूज टाकली, मी ती बघितली आणि एक काही बदनामीचं त्याचं कारस्थान आहे. त्याने ही माघार घेतली आहे. त्याला बोललो हे का केलं गेलं,
तर तो म्हणा त्यांनी मला कुठलंही उत्तर दिलं नाही आहे, तर त्यांनी माघार घेतली या गोष्टी. आणि बॅकलिस्ट एरिया असून त्या एरियामध्ये मी 3 महिन्यामध्ये 2,4,5 फंडिंग केलेली आहे. तरी माझा अजूनही लोकांसाठी प्रयत्न चालू आहे. एवढं करून सुद्धा लोक तरी या गोष्टीला बदनामी करत असाल ते योग्य नाही. आता ही गोष्टी मी काही करू शकलो असतो, पण त्यांनी तो समाजस्फोटी बांधवाने थोडा मी विचार केला आणि त्याला मी माघार घेतली आणि त्यांनी या गोष्टीला पण माघार घेतला. विषय होता अमित सोनार म्हणून यांची एक पोलीस स्टेशनला फायनान्सचे जे समर्थ फायनान्स सर्व्हिसेसचे जे धुळेचे साहेब आहेत त्यांच्या नावावर कंप्लेन होती आणि त्यांनी ऑफिसला संपर्क साधला आणि ऑफिसचा एक पोरगा पाठवलेला होता. तो आला इथं आणि संबंधित पोलीस स्टेशनला डिपार्टमेंटला आम्ही गेलेलो होतो. त्यांनी प्रदीप भाऊला संपर्क साधला आणि ते ऑफिसला आले. साहेबांशी आमची थोड्याक्यात चर्चा झाली आणि तो विषय आहे तर त्यांनी दोघ्या बाजूंनी ऐकून घेतला आणि समाधानकारक सारखं आम्हाला उत्तर मिळालं आणि तो प्रॉब्लेम जो आहे त्यांचं पेमेंटचं देणं घेणं किंवा सर्व दोघ्या बाजूंनी म्हणणं ऐकून घेतलं आणि तो विषय त्यांना समाधानकारक त्यांना. अमित सोनारला तुम्ही आज पैसे दिले, किती पैसे दिले अमित सोनारला, कोणा थ्रू दिले? त्याला 40,000 रुपये ऑनलाईन, 20,000 रुपये कॅश, त्याची लॉग इन आणि प्रोसेसिंग फी त्याची कट करून त्यांना प्रदीप भाऊ नगराडे यांच्या समोर त्यांच्या हस्ते त्यांच्या सालूला देण्यात आलेले आहे. त्यांचं काही दवाखान्याचं रिझन असल्यामुळे ते आले नाही, ते बाहेर होते म्हणून दवाखान्याचं काम होतं त्याच्यामुळे पेमेंट त्यांना आम्ही थांबवलेलं नाही आणि तो पेमेंट त्यांना परत दिलेला आहे. आणि त्यांनी जो चुकीचं म्हणजे माहिती सोशल मीडियावर पसरवलेली आहे की बुवा या लोकांनी फ्रॉड केला, माझं काम केलं नाही, तर त्यांचं एग्रीमेंट झालेला होता, त्यांचं गॅरेंटरचं फक्त पेपर बाकी होतं, लोन सँक्शन होती, त्यांनी स्वतःहून ती रिजेक्ट केलेली आहे आणि ते ऑफिसला येत नसल्यामुळे त्यांचा तो प्रॉब्लेम तो होल्डवर होता. त्याच्याबद्दल काय संपर्क नव्हता, त्याच्यामुळे तो विषय थांबलेला होता आणि ते आता चर्चेत बसून दोघ्या साईडने म्हणणं मांडून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. माझं पत्रकार बंधूंची एकच विनंती आहे, दोघी पक्षाची बाजू ऐकून मगच बातमी प्रसारित करायला पाहिजे, जेणेकरून कोणाची फसवणूक नको व्हायला. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी कमलेश पाटील.